सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्री गुरुभ्यो नमः। तिसऱ्या वल्लीला आपण प्रारंभ केलेला आहे. आत्म्याचं स्वरूप पहिल्यांदा यमधर्मांनी नचिकेताच्या समोर गुणांच्या किंवा लक्षणांच्या अनुषंगानं मांडलं आणि त्याला शरीराच्या अनुषंगानं बघण्याची भूमिका त्यांनी आता घेतलेली आहे. म्हणून ह्या शरीराला त्यांनी एका रथाचं रूपक घेतलं आणि आत्म्याचं कार्य आणि स्वरूप त्यांनी स्पष्ट केलं. तिसऱ्या वल्लीमधला तिसरा मंत्र, आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनःप्रग्रहमेव च. आत्मानं रथिनं विद्धि, आत्म्याला रथाचा स्वामी समज. शरीरम रथम एव तू, आणि देहाला रथ समज. बुद्धिम तू सारथिम विद्धि, म्हणजे बुद्धीला रथाचा सारथिक समज. आणि मनच्च प्रग्रहम एव, मनाला तू लगाम समज. गीतेचं ही चित्र ज्या वेळेला आपण बघतो ते याच स्वरूपाचं आपल्या समोर येतं की कृष्णानं अर्जुनाच्या रथाचे लगाम आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत घोड्यांचे, आणि तो त्या ठिकाणी भगवंताच्या मागे उभा आहे. आत्म्याला आपण रथाचं स्वामी करायचं आहे. आणि हा श्लोक किंवा ह्या श्लोकाला अनुलक्षून असलेल्या रथाची संकल्पना ही वेदांत अभ्यासामध्ये आणि अध्यात्मचिंतनामध्ये वारंवार आपल्या समोर येते. श्वेताश्वेतातर उपनिषदानंही हेच रूपक त्या ठिकाणी आत्म्याच्या चिंतनामध्ये घेतलेलं आहे. आत्मा हा रथाचा स्वामी आहे आणि शुद्ध आत्मानात्मबुद्धी ही या ठिकाणी सारथी आहे. बुद्धी आपल्या जीवनाचं संपूर्ण नियोजन ज्याला म्हणता येईल ते नियोजन करत असते. आणि आपला देह हा रथ आहे. देहाच्या द्वारा होणारी जी कर्म आहेत ती मनाच्या द्वारा होतात, म्हणून मन या ठिकाणी लगाम आहे. शरपंजरी पडलेल्या भीष्मांनाही शेवटी ज्या वेळेला कृष्ण भेटायला गेलेला आहे तेव्हाही भीष्मांनी हीच कल्पना त्याच्या समोर ठेवलेली आहे की माझ्या जीवनाचे सगळे लगाम भगवंता तुझ्या हातामध्ये आहे आणि मी तुझ्या सान्निध्यामध्ये चिंतनामध्ये आहे. अशाच अवस्थेमध्ये मला मृत्यू येऊ दे. आपण इंद्रियांची असणारी जी सहज प्रवृत्ती आहे त्याच प्रवृत्तीला या ठिकाणी घोड्यांचा विचार केला गेलेला आहे. कारण रथ म्हटला की तिथे घोडे आले. म्हणून आमची इंद्रिय जी सतत विषय वस्तूच्या अनुषंगानं धावत असतात त्या अनुषंगानं इंद्रियांचा भाग हा या ठिकाणी अश्वांच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येतो. आणि मग या रथाचा मार्ग स्वाभाविकपणानं विषयवस्तू जगताशी निगडीत होतो. विषयांच्या मधनंच आपली इंद्रिय फिरतात आणि या इंद्रियांना कार्यरत करणारं आपलं मन आहे. म्हणून मनाला त्यांनी लगाम दिला. लगाम म्हटलं कारण जर मनानं इंद्रियांना म्हणजेच घोड्यांना स्वैर सोडलं तर ती उधळतील. पण त्यांना नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तर मात्र ती अत्यंत योग्य रीतीनं आपल्या मार्गावरनं पुढे जातील.
म्हणून ह्या ज्ञानेंद्रियांच्या अनुषंगानं असलेल्या अश्वांचा विचार, जी आपली प्रत्येकाची असलेली सहज प्रवृत्ती, आणि त्यालाच अनुलक्षून ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा दोहोंचा विचार या ठिकाणी येईल. कारण केवळ ज्ञान असून भागत नाही, ज्ञानाला सहज प्रवृत्ती लागते व्यक्त व्हायला. आणि म्हणून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही दोघंही या ठिकाणी येतात. प्रश्नोपनिषदामध्ये सुद्धा आपल्याला दशेंद्रियांचा उल्लेख आलेला होता की या इंद्रियांचं कार्य कोण करतंय, त्यांचा कर्ता कोण आहे. म्हणून संसारामध्ये प्रपंचामध्ये वावरत असताना आपलं जीवन किंवा आपला आत्मा जो आहे हा एक प्रकारानं उपाधियुक्त आत्मा आहे. म्हणून बहिर्मुखता आमच्या समोर येते. संसारामध्ये आपण वावरतो आणि सुखदुःखांचे अनुभव आपण घेतो. आणि त्याच अनुषंगानं ह्या चौथ्या मंत्राचाही तोच भाव आपल्या समोर आलेला आहे. इंद्रियाणी हयानाहुर विषयांस्तेषु गोचरान आत्मेंद्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषीणः. मनीषीणः म्हणजे विवेकी पुरुष. इंद्रियाणी हयान आहुः, इंद्रियांना आणि सहज प्रवृत्तींना यमधर्म या ठिकाणी अश्व म्हणतात. तेषु इंद्रियेषु गोचरान विषयान, या इंद्रियांचा मार्ग जर कुठला असेल तर तो विषय वस्तूंचा मार्ग आहे. आत्मा इंद्रिय मनयुक्तम, शरीर मन यांनी युक्त असलेला आपला हा जीव भोक्ता इति आहुः, तो भोक्ता असं आहे असं बुद्धिमान म्हणतात. म्हणजे आपण प्रत्येक जण जी भोक्तेपणाची भूमिका घेतो, कर्तेपणाची भूमिका घेतो, ती जीवात्म्याच्या अनुषंगानं येते. जीवात्मा ही भूमिका जोपर्यंत माझ्यात आहे तोपर्यंत कर्तेपणाचा भोक्तेपणाचा भाग माझ्यामध्ये येतो. पण याच जीवभावाला मी जर आत्मभावाकडे वळवलं तर तिथे आत्मा कर्ताही होत नाही आणि भोगताही तो त्या ठिकाणी होत नाही. म्हणून मग ज्याच्या ठिकाणी मनावरती किंवा त्या इंद्रियांच्या अनुषंगानं विषयवस्तूंच्या अनुषंगानं जर संयमितता नसेल तर अविवेकीपणाचा भाव त्याच्यामध्ये येतो. म्हणून पाचव्या मंत्रामध्ये त्यांनी अविवेकीची विवशता ज्याला म्हणता येईल तो विचार दिलेला आहे. यस्त्व विज्ञानवान भवत्यु युक्तेन मनसा सदा तस्येंद्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वा इव सारथेः. याः तु सदा अयुक्तेन मनसा अविज्ञानवान भवति. जो नेहमी आवरता येणार नाही अशा मनामुळे यथार्थ विचार करण्याला असमर्थ होतो, तस्य इंद्रियाणी, त्याची इंद्रिय सारथेः दुष्टाः अश्वाः इव, सारथ्याच्या दुष्ट घोड्यांप्रमाणे अडदाण घोड्यांप्रमाणे अवश्यानी भवंती, अनावर बनतात. आम्ही अविज्ञानवान केव्हा होतो तर मनानं अविचाराकडे वळला किंवा मनानं योग्य विचार केला नाही तर तिथे तो भाव येतो. मनाचे दोन धर्म आहेत. एक असंयमित मनाची असलेली धारणा. म्हणून एकदा ते जर असंयमित झालं तर आपोआप त्याच्यामध्ये अविवेकीपणाही येतो. आणि जोपर्यंत सारथ्याच्या हातामध्ये लगाम योग्य रीतीनं राहतात तोपर्यंत घोडे नियंत्रणात राहतील. पण जर ते लगाम नीट खेचले गेले नाही, थोडे जरी सैल सुटले तरी घोडे अनावर होणार. म्हणून अविवेकीपणाची भूमिका मनाला जर प्राप्त झाली तर मन तिथे स्वैराचारी होतं आणि मग विषयांचा अतिरेक होतो आणि देहाचाही तिथे नाश होतो. म्हणून आम्हाला धर्म काय, नीती काय, ही आमच्या संयमित जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
म्हणून मला जर उत्क्रांत व्हायचं असेल, मला जर उत्तम रीतीनं जीवनाचा आनंद अनुभवायचा असेल, तर माझं मन विवेकी बुद्धीनं निश्चल व्हावं, ते संयमित व्हावं. अन्यथा मी त्या ठिकाणी अज्ञानी म्हणूनच शेवटपर्यंत राहीन. आणि म्हणून त्या विवेकीपणाला अनुलक्षून 6वा मंत्र, यस्तु विज्ञानवान भवती युक्तेन मनसा सदा तस्य इंद्रियाणि वश्यानि सतश्वा इव सारथेः. याः तु सदा युक्तेन मनसा विज्ञानवान भवती. पण आम्ही जर सुनियंत्रित मनानं विचार करायला लागलो, विवेकीपणा आमच्यामध्ये आला, तस्य इंद्रियाणी, त्याची इंद्रिय, सारथेः च सदअश्वा इव, सारथ्याच्या चांगल्या घोड्यांप्रमाणे ते आपल्या ताब्यामध्ये राहतात. वश्यानी भवंती. म्हणजे आम्हाला मनाला सुनियंत्रित करायला हवं. मनावरती जर आपलं नियंत्रण असेल तर विवेकीपणाही त्या ठिकाणी येतो. आणि त्या मनाच्या सुनियंत्रितपणामुळं आणि विवेकीपणामुळं इंद्रियसुद्धा आपल्या ताब्यामध्ये येतात. मी घोड्यांच्या अधीन व्हायचं का घोड्यांनी माझ्या अधीन व्हायचं, हा भाव इथे आहे. म्हणून युक्तेनं, विवेकानं मला त्याच्यासाठी आवर घालणं आवश्यक आहे. अन्यथा चिखलामध्ये, विषयांच्या चिखलामध्ये आपण पूर्णपणानं ऋतून पडू. आणि म्हणून जो विवेकी आहे आणि जो सुनियंत्रित मनानं कार्य करतो आहे, तो विज्ञानवान आहे, अशी भूमिका यमधर्मांची आहे. हां, हो, योग्य मार्ग. विवेक विवेक तर ते पुरे बरोबर होणार. 7व्या मंत्रामध्ये यमधर्म पुढे म्हणतो आहेत की जर मी अविवेकानंच वागत राहिलो तर माझ्यासाठी संसार अनिवार्य आहे. आणि एकदा मी संसारामध्ये आलो की तिथे जन्ममरण माझ्यासाठी आहेच. यस्त्व विज्ञानवान भवन्त्य मनस्काः सदा शुचिः न सत्पदमाप्नोति संसारं च अधिगच्छति. याः तु अविज्ञानवान अमनस्काः सदा अशुचिः भवति. जो यथार्थ आकलन शक्ती नसलेला, विवेकहीन आहे आणि अशुद्ध चित्ताचा जो आहे, सहा तत्पदम न आपनोती, तो त्या पदाला कधीच पोचत नाही. संसारम च अधिगच्छती, आणि म्हणून त्याचा परिणाम जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये येतो. म्हणजे आम्हाला जीवनामध्ये पहिल्यांदा नीती, सदाचार आणि विवेक यांचा आश्रय करायला हवा. हा जर आश्रय आम्ही केला तरच आनंदी किंवा दिव्य जीवनाची अनुभूती आपल्याला येईल. पण हे जर आपल्यामध्ये नसेल तर आपली अवस्था अयुक्त या भूमिकेमध्ये येते. म्हणजेच एक प्रकारानं पशूंच्यामध्ये आणि आपल्यामध्ये मग फरक राहत नाही. पशु जसे अन्न वस्त्र निवाराच्या अनुषंगानं राहतात आणि परिवार विस्तार करत राहतात, तसे आम्ही केवळ जीवन गरजांच्याकडे बघतो आणि त्याच्यामध्येच समाधानी राहतो. म्हणून आपण जी काही साधना करतो, जे काही सत्संग करतो, जे काही चिंतन करतो, त्याच्यामधून जीवनाला एक विवेकीपणाचा भाग आपल्याला प्राप्त होत जातो. आणि त्या विवेकीपणामधूनच संयमित जीवनाची भूमिका येते. संसारम च अधिगच्छती, संसाराच्या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये आपण सापडतो. संसार कधीही सुखकारक आहे असं कुणीही म्हटलेलं नाही.
तो अंतिमतः दुःखकारकच आहे. तो अशांतताच निर्माण करणारा आहे, तो अतृप्तताच ठेवणारा आहे. आणि म्हणून खाओ पिओ मजा करो ही जर भूमिका आमच्यामध्ये राहिली तर आम्ही वासनांच्यामध्ये अडकतो आणि जन्ममरण तिथे सुरू राहतं. त्याच्यातूनच पुढे त्यांनी म्हटलं की विवेकी साधकाला त्यामुळे परमपदाची प्राप्ती होते. यस्तु विज्ञानवान भवति समनस्काः सदा शुचिः स तु तत्पदम आप्नोति यस्मात् भूयो न जायते. याः तु विज्ञानवान समनस्काः सदा शुचिः भवति. जो बुद्धिमान आणि नेहमी शुद्ध अंतःकरणाचा आणि संयमित मनाचा असतो, सहा तू तत्पदम आपनोती, तो त्या पदाप्रत पोहोचतो. यस्मात् भूयः न जायते, जेथून त्याला पुन्हा जन्म येत नसतो. जो अविज्ञानवान आहे, त्याच्या जीवनाला संयम नाही, नीती नाही, म्हणून तो संसारात जन्ममरणामध्ये सापडतो. पण जो विवेकी आहे, विवेकाच्या आधारानं परमपदाची भावना ज्याच्यामध्ये आहे, तो ज्ञानाच्या अनुषंगानं, शुद्ध अंतःकरणाच्या अनुषंगानं संयमित मन करतो आणि तो त्या ठिकाणी परमपदाला जाऊन पोचतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे यस्मात् भूयो न जायते, जेथून कोणीही परत जन्माला येणार नाही असं जे पद, ते तत्पद, तेच परमपद किंवा शाश्वत पद आहे. आपण कर्म सगळेच जीवनामध्ये करतो, पण जर त्या कर्माला आम्ही योग्य दिशा दिली तर आम्ही विज्ञानवान होऊ शकतो. जर कर्माला अयोग्य दिशा मिळाली तर अविज्ञानाचा भाव तिथे येतो. गरजा निवार हो यायला पाहिजे, यायला काहीच नाही आहे. म्हणून आपण आजही तीच परिस्थिती आपली आहे. आपण जीवनाकडे बघताना केवळ उपभोगाच्याच अनुषंगानं बघतो. म्हणून मग मला एवढं पॅकेज, एवढा पैसा, एवढं नियोजन, हा सगळा विचार हा त्या अनुषंगानं येतो आणि मग मूळ तत्वाचा भाग आपोआप बाजूला पडतो. त्याच लेवल विवेकी बुद्धी, मनाचं संयमन. 9व्या मंत्रामध्ये ह्या विचाराचा भाव ते देत आहेत, शेवट करत आहेत. विज्ञान सारथिर्यस्तु मनप्रग्रहवान नराः सोधन्वाः पारमाप्नोति तद विष्णोः परमं पदम. परमपदाचा विचार, तत्पदाचा विचार 8व्या मंत्रामध्ये दिला. त्याच तत्पदाला इथे त्यांनी परमपद आणि ते सुद्धा तद विष्णोः या भूमिकेतून दिलेला आहे. विज्ञान सारथीही यातू, ज्याचा सारथी म्हणून प्रज्ञा असते. मनाः प्रग्रहवान, मनही संयमित लगाम म्हणून असतात. सहा नराः अध्वनाः संसाराः पारम अधिगच्छति, तो संसार यात्रेचा शेवट करतो. आणि कसा? तत् विष्णोः परमं पदम आपनोति, म्हणजेच विष्णूचं ते परमपद, ते स्थान तो गाठतो. म्हणजे मला अत्यंत उत्तम व्हायचं असेल, चांगलं व्हायचं असेल, श्रेष्ठत्व प्राप्त करायचं असेल तर माझ्यामध्ये प्रधान 2 गोष्टी आहेत. एक विवेकी बुद्धी आणि दुसरं संयमित मन. कुठल्याही कर्माच्या अनुषंगानं मी जर विवेक आणि मन या दोघांचा साकल्यानं विचार केला
तर त्या कर्माला गुणवत्ताही येते आणि त्या गुणवत्तेचा परिणाम हा शांतीमध्ये, आनंदामध्ये येतो. आपल्याला प्राप्त होणारी शांती किंवा आपल्याला प्राप्त होणारं सुख हे कधीही व्यक्ती, वस्तू, परिस्थितीमधून येत नाही. आम्हाला असं वाटतं हा चांगला आहे आणि हा वाईट आहे. माणसं कुठेच वाईट नसतात. त्यांच्याकडे बघण्याची माझी जी दृष्टी आहे ती दृष्टी चांगलं आणि वाईट ठरवते. म्हणून त्या दृष्टीलाच जर मी संस्कारित केलं तर आपोआप मी स्वतःसाठी शांत होतो. आणि हा शांतीचा अनुभव हा आपल्या अंतरंगाशी निगडीत आहे. तो आपल्या मनस्थितीशी निगडीत आहे. म्हणून परमपद म्हणजे विष्णुपद, सर्वव्यापी असलेल्या परमात्म्याची मला येणारी अनुभूती. आणि हे केव्हा आहे? विज्ञानसारथी. विज्ञानसारथीमध्ये विशेष ज्ञान आणि विवेकी ज्ञान या दोहोंचा समन्वय आहे. केवळ विवेकीपणा नाही, त्या विवेकाला मी जे काम करतो आहे त्या कामाला अनुलक्षून असलेल्या ज्ञानाचाही विचार आहे. मी जर आत्मज्ञान समजून घेणार असेल तर त्या आत्मज्ञानाची भूमिका, त्या परब्रह्माचा विचार हाही माझ्यापर्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आत्म्यापासून परब्रह्मापर्यंत जे जाणं आहे ते जाणं किंवा त्या परब्रह्माची असलेली अवस्था मी अनुभवणं म्हणजेच तद्विष्णोः परमं पदम. तिसऱ्या मंत्रापासून ह्या 9व्या मंत्रापर्यंत एका रथाच्या रूपकाची संकल्पना यमधर्मांनी आपल्या समोर ठेवली आणि त्यामध्ये हा रथ चांगला चालणं किंवा हा रथ अयोग्य पद्धतीनं चालणं या अनुषंगानं विवेकी आणि अविवेकी यांचा विचार केला. म्हणून आपली बुद्धी कशी असायला हवी आहे? बुद्धी आत्मनिष्ठ व्हायला हवी. ती देहापेक्षा आत्म्याकडे वळणारी हवी. साधना चतुष्ट इथे येणार. म्हणून मन बुद्धीच्या अधीन राहणं हेच आपल्या प्रत्येकाच्या साधनेचं, चिंतनाचं खरं गमक आहे. म्हणून मनाला बुद्धीकडे वळवलं की ती बुद्धीही निश्चयात्मकतेच्या अनुषंगानं पुढे जाते. एखादं यंत्र आपल्या समोर ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्या यंत्राचे सगळे पार्ट्स आपण वेगवेगळे करतो. तेव्हा त्या प्रत्येक पार्ट्सचं कार्य काय आहे, भूमिका काय आहे हेही आपल्याला कळतं आणि त्या यंत्राची रचनाही कळते. मन हे तसं यंत्र नाही, पण तरीही मन जर आम्ही समजून घेतलं तर ते मन आम्हाला फार चांगल्या उंचीवरती नेतं. म्हणून मन देहाशी निगडीत आहे. ते देहातल्या सगळ्या गोष्टींना, भावनांना, विचारांना व्यक्तही करत आहे, पण म्हणून ते आपल्या कुठल्याही इंद्रियाला ते दिसत नाही. किंवा मला दाखवा म्हटलं तर मी तुम्हाला मन दाखवू शकणार नाही. म्हणून मन न दिसतानाही ते व्यक्त होतं आणि ते व्यक्त होत असताना त्याच्या व्यक्तपणामध्ये स्मरणही आहे, कामना पण आहे, त्याची प्रवृत्ती आहे आणि त्याची आवड निवड आहे. म्हणून विचार इथे महत्त्वाचा होतो. ह्या माझ्या स्मरणामध्ये, माझ्या कामनांमध्ये, माझ्या प्रवृत्तीमध्ये मला योग्य वळण देणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी बुद्धी आली. म्हणून बुद्धीच्या आणि मनाच्या संयोगामधून आम्ही काय करावं, कसं करावं, योग्य काय आणि अयोग्य काय या भूमिकेमध्ये येतो. म्हणून जेवढं चांगलं वातावरण आपल्या समोर असेल तेवढे आम्ही चांगले व्यक्त होतो. आमच्या समोर जर अयोग्य वातावरण आलं आम्ही त्या पद्धतीनं जातो. म्हणून त्या बुद्धीला गीतेमध्ये भगवंतानं सद्बुद्धी असं म्हटलं. जेवढी माझी बुद्धी सात्विक सत्तत्वाशी निगडीत राहील, हा भाव या रूपकामध्ये यमधर्मांनी आमच्या समोर ठेवलेला आहे. म्हणून आपल्याला सुद्धा
त्या ओंकाराची अनुभूती घ्यायची असेल, आत्म्याची अनुभूती घ्यायची असेल किंवा भगवंत दर्शनाची अनुभूती मला घ्यायची असेल, तर माझ्या जीवनाचं पहिलं ध्येय तेच असायला हवं की मला हे आत्मदर्शन करायचं आहे, मला ते अनुभवायचं आहे. इथे अध्यात्माचा पहिला नियम त्यांनी सांगितला हां. की माझ्या आयुष्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हं, सो आय टेक चार्ज ऑफ माय लाईफ, आय एम रिस्पॉन्सिबल, आय एम अकाउंटेबल. हं. म्हणजे आय हॅव टू आन्सरेबल होतं. आणि आय एम फीबल पर्सन आणि असं वाटत असेल की आपण वीक आहोत, तर मग गुरुची सहाय्या घ्या. हां. टेक असिस्टन्स ऑफ अ गुरु, टेक असिस्टन्स ऑफ शास्त्र असं हं. म्हटलंय. की गुरु किंवा हो शास्त्राचा हो आधार घ्या जर तुम्हाला वाटत असेल तेवढी ताकद नाहीये तर. पण जबाबदारी उचला. हं. हे एक छान आहे. अजून एक हे जे विष्णुपदम आहे ना, हां. त्याच्यामध्ये त्यांनी दोन भाग केलेले आहेत. लोअर नेचर ऑफ लॉर्ड विष्णू आणि हायर नेचर ऑफ लॉर्ड विष्णू. जे तुम्ही म्हणाले ना, विशेष ज्ञान, हां. विवेक ज्ञान, हां. जे त्याच्यामध्ये. तर विष्णूचं जे लोअर नेचर आहे किंवा लोअर कॉन्शियसनेस म्हणू, त्याच्यामध्ये सीमितता येते, हां. फायनाईट, ज्याला रूप रंग आकार आहे. ओके. आणि शंख चक्र गदा वाणी स्वरूप, सगुणाचा आकार आला, सगुणाचा भाव आला. भाव आला. आणि इथे इन्फायनाईट, अनंत आहे. हो. फॉर्मलेस स्वरूपम, परा प्रकृती, अशब्दम, अस्पर्शम. निर्गुणाचा भाव इकडे येतो. निर्गुण रिअल नेचर, फॉर्मलेस ऑल परवेडिंग कॉन्शियसनेस, नेव्हर अवेअर फ्रॉम मी. माझ्या आत पण तोच आणि बाहेरही तोच. सगळीकडे सर्वव्यापी असंही. विष्णू हेही म्हणजे सगुण पण विष्णूच आहे, निर्गुण पण विष्णू. हो हो. कुठेतरी तेच. आणि विष्णुपदम मध्ये प्रवास करायला लागत नाही. हो, तिथे पोचलं की संपलं. हा, सो काळस्थळापासून आपण मोकळे होतो. टाइम आणि स्पेसच्या बंधनात जे आहोत ते त्याच्यातनं फ्री होतो. मस्त, छान एक्सप्लेन केलं. फक्त 9 6 मंत्रांमध्ये परमात्म्याशी मिळतं. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणालेले आहेत की भगवंताच्या खुंटीला तुम्ही तुमचं मन बांधलं की मन त्याच एका चक्रामध्ये फक्त फिरत राहील, ते त्याच्या बाहेर जाणार नाही. एखाद्या गाईला आम्ही एका खुंटीला बांधून ठेवलं की त्या खुंटीची दोरी जेवढी लांब असेल तेवढ्याच सर्कलमध्ये ती फिरणार आहे, त्याच्या पलीकडे ती जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या इंद्रियांच्या संयमनाला भगवंताची खुंटी, त्याचं नाम हे त्या अनुषंगानं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथे कालियाचा विषय किंवा तो दृष्टांत येतो. कालियाच्या मस्तकावरती भगवंत नाचलेले आहेत, कालियाला मारलेलं नाही. आम्ही आमच्या इंद्रियांवरती नाचायचं आहे, पण त्यांना मारायचं नाही, म्हणजे त्यांना संयमित करायचं आहे. जर आम्ही विषयांना मारण्याचाच प्रयत्न केला, ती कधी उफाळून वर येतील सांगता येत नाही. म्हणून त्यांना संयमित करायचं आहे, त्यांची शक्ती क्षीण करायची आहे. आणि म्हणून भोगांच्या बाबतीतला संयमितपणा हा यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून 10व्या मंत्रामध्ये त्यांनी इंद्रियांच्या अनुषंगानं विचार दिला. इंद्रियेभ्य परा अर्थे, अर्थेभ्यश्च परम मनः, मनसस्तु परा बुद्धिर, हे बुद्धेर आत्मा महान पराः. इंद्रियेभ्य परा ही अर्थाः, विषयवस्तू इंद्रियांच्याही पलीकडच्या असतात. मनः अर्थेभ्यः परम, मन विषयवस्तूंच्याही पलीकडचे असते. मनसः तू परा बुद्धी, मनाच्याही पलीकडे बुद्धी आहे. महान आत्मा बुद्धेः पराः, आणि महान आत्मा बुद्धीच्याही पलीकडचा आहे. मला आत्मदर्शन हवं आहे, मला आत्मा अनुभवायचा आहे म्हटल्यानंतर तो अनुभवण्यासाठीच्या पायऱ्या कशा आहेत, ती चढती श्रेणी काय आहे, ती यमधर्मांनी इथे मांडली. पहिल्यांदा इंद्रिय,
ती इंद्रिय ज्याच्यामुळे कार्यरत होतात त्या विषयवस्तूंच्या अनुषंगानं जी भावना तयार होते ते मन, त्यांचा स्वीकार करावा की न करावा, किती गुंतावं हे सांगणारी बुद्धी, आणि त्या बुद्धीमधून आत्मतत्व. कृष्ण रिप्रेझेंट्स बुद्धी हां, रथाच्या उपमा. रथाच्या. म्हणून स्थूलातून सूक्ष्माकडे जाणारा हा भाग आहे. इंद्रिय स्थूल आहेत आणि आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे. जोपर्यंत वस्तू नाही तोपर्यंत इंद्रियांना कार्य नाही. माझ्यासमोर जर एखादी वस्तूच नसेल तर मी काहीही बघू शकणार नाही. माझ्याशी बोलणारा कोणी नसेल मी ऐकू शकणार नाही. इंद्रिय आहे पण ऐकण्याचा बोलण्याचा भागच तिथे नाही. म्हणून विषय वस्तू ह्या आपल्या प्रत्येक इंद्रियाचं कारण आहे. म्हणून पहिली मला इंद्रिय हवीत, कारण विषय वस्तू आहे पण इंद्रियांना ग्रहण करणारा भाग नसेल तरीही तिथे उपयोग नाही आहे. खूप छान वस्तू माझ्यासमोर आलेली आहे पण माझ्या डोळ्यांना बघण्याची ताकदच नसेल मी ते बघू शकणार नाही. म्हणून पहिल्यांदा इंद्रिय आली. ती इंद्रिय ज्याच्यामुळं कार्य करता आहेत ते विषय वस्तू दुसऱ्या पायरीवरती आले. आणि वस्तू जगत जे आहे ते इंद्रियांपेक्षा सूक्ष्म होतं. एकच वस्तू कोणत्याही स्वरूपामध्ये माझ्या समोर त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणून वस्तूंच्या पलीकडे मन येतं. आता मला इंद्रिय पण आहेत आणि वस्तू पण आहे, पण आता ती मी स्वीकारावी का न स्वीकारावी त्याच्याकडे बघितल्यानंतर माझ्यामध्ये कोणती भावना निर्माण होते आहे, हा मनाचा भाग झाला. आणि त्या मनाला हो तू ही वस्तू स्वीकार हा भाव देतो ती बुद्धी आहे. म्हणून मन इथे कसं आहे तर मन इथे एक प्रकारानं कार्यालयामधला टपाल स्वीकारणारा आणि एका टेबलावरनं दुसऱ्या टेबलावरती फाईल पोचवणारा कारकून म्हणा किंवा मेसेंजर म्हणा, ही मनाची भूमिका आहे. पंचज्ञानेंद्रियांची प्रेरणा ही मनाकडे येते आणि त्यांचं संकलन मन बुद्धीकडे पाठवतं आणि मग बुद्धी ठरवते की अरे निर्णय काय घ्यायचा आहे. म्हणून स्मृतीचा भाग, स्मरणाचा भाग, निर्णयाचा भाग हा बुद्धीकडे येतो. आणि ती बुद्धीसुद्धा म्हटलं तर आत्मतत्वाला जाणायला काहीशी असमर्थच आहे, पण तरीही त्या बुद्धीमधूनच आत्मानात्म विवेकाच्या अनुषंगानं आम्ही व्यापक होतो आणि समष्टी मनाच्या समष्टी बुद्धीच्या पातळीवरती येत आम्ही त्या आत्म्याला जाणतो. अग्नी जसं जवळ जाऊ शकला. हो, अग्नी आणि वारा. हो, बुद्धी म्हणजे अग्नितत्व. अग्नितत्वाच्या अनुषंगाने. म्हणून इथे समष्टी हा भाव आमच्यामध्ये जेव्हा येईल तेव्हाच आत्मतत्वाची अनुभूती, आत्म्याची अनुभूती ही आपल्यामध्ये येईल. आणि म्हणून स्वतंत्रपणानं भावना होत नाही, स्वतंत्रपणानं विचार होत नाही. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असा हा प्रत्यक्ष निर्णयाकडे, अनुभवाकडे येणारा जीवनाचा विचार आहे. आणि त्याच्यामधूनच पर ही अवस्था म्हणजे श्रेष्ठत्वाची अवस्था आहे. म्हणून त्यांनी इथे मनसस्तु परा बुद्धी, बुद्धेर आत्मा महान पराहा. परा ह्याचा अर्थ पलीकडे जाणं, ते ओलांडणं. आत्मतत्वाचा भाग हा या पलीकडे आहे. एवढी सूक्ष्मता, एवढी व्यापकता त्या आत्म्याच्या अनुषंगानं आहे. म्हणून पुढे ते म्हणतात 11व्या मंत्रामध्ये, महता परम अव्यक्तम व्यक्ताव्य पुरुषः परः पुरुषान्नं परम किंचित सा काष्ठा सा परागती.
महत्परम अव्यक्तम, महत्तत्वाच्याही पलीकडे अव्यक्त आहे. आणि अव्यक्तात पराहा पुरुषाः, अव्यक्ताच्याही पलीकडे पुरुष आहे. पुरुषात परम न किंचित अस्ति, आणि या पुरुषाच्या पलीकडे अन्य काहीही श्रेष्ठ नाही, तोच श्रेष्ठ आहे. सा काष्ठा सा परागतीही, तीच पराकाष्ठा सूक्ष्मत्वाची आहे आणि तीच परमश्रेष्ठ सिद्धी आहे. आत्तापर्यंत इंद्रियांपासून बुद्धीपर्यंत आणत ते आत्मतत्वापर्यंत आले. आता ते पुढे आपल्याला अजून नेतात की मला त्याच्याही पुढे जायचं आहे, म्हणून तिथे महत्तत्वाच्या पलीकडे अव्यक्त आहे. आत्म्याचा अनुभव किंवा आत्म्याचा विचार मला समजलेला आहे, पण अनुभूतीच्या अनुषंगानं ह्या मनबुद्धीच्याही पलीकडे मला जायचं आहे. म्हणून महत्तत्वाच्या पलीकडे म्हणजेच आत्मा मला समजतो आहे किंवा तो जाणता येतो आहे, या भावनेतूनही मला पुढे जायचं आहे, म्हणजेच तो अव्यक्त आहे. जी गोष्ट चराचराला व्यापलेली आहे ती अव्यक्ताच्या स्वरूपामध्ये राहते. मग जे मला दिसत नाही ते अव्यक्त फॉर्ममध्ये आहे आणि जे दिसतं ते व्यक्त फॉर्ममध्ये आहे. म्हणून त्या अव्यक्ताच्याला अनुलक्षून व्यक्त आणि अव्यक्त कार्यरत करणारी जी शक्ती, तिला त्यांनी पुरुष म्हटलं. तो श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे की जळी काष्ठी पाषाणी अवघा दशांगुळे उरला, सगळ्याला व्यापून सुद्धा पुन्हा तो शिल्लक राहिलेला आहे. हे जे त्याचं शिल्लक राहणं म्हणजे व्यक्ताला अव्यक्ताला जडाला सूक्ष्माला सगळ्यांना व्यापून सुद्धा तो त्या ठिकाणी पुन्हा शिल्लक राहतो. ते जे त्याचं शिल्लक राहणं आहे ते म्हणजेच अव्यक्ताच्या पलीकडे असणारं पुरुषतत्व, ते श्रेष्ठ परमतत्व. परमोच्च सत्यतत्वाचा विचार जो आहे तो पूर्णत्वाच्या स्थितीला अनुलक्षून येतो. म्हणून हा पुरुष मायेच्या स्पर्शानं शुद्ध चैतन्याच्या अनुषंगानं नाना रूपामध्ये व्यक्त व्हायला लागतो. म्हणून तिथे जगत येतं. म्हणून त्या जगताला चालवणारा कोण आहे, त्या जगताचं चैतन्य कोण आहे, ही जिज्ञासा, हे मुमुक्षुता आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणून अव्यक्ताच्याही पलीकडे परमात्मा आहे. सा काष्ठा सा परागती, तीच परमगती, तीच श्रेष्ठ गती. पुरुषोत्तम पद ज्याला म्हटलं गेलेलं आहे, उत्तम पुरुष ज्याला गीतेनं म्हटलेलं आहे, तो भाव या ठिकाणी. म्हणून आत्मा जो आहे हा आत्मा अत्यंत पलीकडे आहे. शून्याच्याही पलीकडे जाणारा अवस्थेचा भाव ज्याला म्हणतात, तो ध्येयाचा भाव त्या ठिकाणी आहे. दृश्यामधून अदृश्यामधून दृश्य येतं आणि जे दृश्य आहे ते पुन्हा अदृश्यामध्ये जातं. म्हणून त्या अव्यक्ताचा विचार आत्मदर्शनाच्या अनुषंगानं आहे. जिथे आपण वासना शून्य होतो, न मन अवस्था घेतो, तेव्हाच त्या अव्यक्तापर्यंत, त्या पुरुषापर्यंत पोचणारा भाव आपल्या समोर येतो आणि त्यालाच अनुलक्षण. देह म्हणजे समुद्रामध्ये पडणारा थेंब तो कधी पडू शकतो. प्राण म्हणजे तहान आणि भूक. मन म्हणजे कोणी तुम्हाला प्रेम नाही करत किंवा तुमच्याशी somebody does not give you a smile, तेव्हा जे भावना येतात, जे तुटतं ते मन. सो तुटणारं शॅटर्ड माइंड. आणि विज्ञान म्हणजे एक्सेप्ट इंटेलेक्च्युअल इग्नोरन्स ऑफ सर्टन ॲस्पेक्ट्स. सगळंच मला माहीत नाहीये हे बुद्धी, की मी सर्वज्ञानी नाहीये हे जाणणं म्हणजे बुद्धीचा भाव. आणि शेवटी आनंदमय दिलेलं आहे. सी विटनेस चैतन्यम अँड अराइव्ह एट फायनल डेस्टिनेशन. पंचपुरुष विवेक जिथे संपतो तिथे आनंद येणार आहे.
हो. म्हणून ज्ञानेंद्रियांपासून परमात्म तत्वापर्यंतचा क्रम यमधर्मांनी इथे दिला. ज्ञानेंद्रिय, विषयवस्तू, मन, बुद्धी, समष्टी बुद्धी, अव्यक्त मन आणि परमात्मा. हा भाव या आत्म्याच्या जाणून घेण्याच्या किंवा मृत्यूनंतर मी कोण किंवा काय इकडे त्याला नचिकेताचा विचार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो त्याच्यासमोर ठेवलेला आहे. असा हा आत्मा सूक्ष्म बुद्धीनंच आपल्याला आत्मसात करता येतो. स्थूल बुद्धीनं आपल्याला एखादं पुस्तक वाचलं आणि मी काय वाचलं हे जसं मी थोडक्यात सांगावं तशा स्वरूपाचा भाव इथे नाही. 12वा मंत्र. एष सर्वेषु भूतेषु गूढो आत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. वेदांताच्या परिभाषेमध्ये साक्षात्कार म्हणजे काय? तर दिव्यत्वाची अनुभूती. आत्मतत्वाशी आपण अनन्य होणं किंवा ईश्वरत्वाचा भाव आपल्याला अनुभवाला येणं हा खऱ्या अर्थानं साक्षात्काराचा भाग आहे. मग हा केव्हा येणार आहे? ज्या वेळेला मी माझा शरीर, माझं मन आणि माझी बुद्धी या तिघांच्यापासून मुक्त होतो, तिघांना मागे ठेवतो, त्यांच्या अतीत होतो, तेव्हाच स्वानुभवाचा भाव त्या ठिकाणी येतो. म्हणून प्रत्येक आत्मा ज्याला म्हटला गेलेला आहे तो आत्मा हेच खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. पण हे ज्ञान कसं आहे? एष सर्वेषु भूतेषु गूढो आत्मा. हा आत्मा सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये वास्तव्याला आहे. सर्वेषु भूतेषु संपूर्ण भूतमात्रांमध्ये लपलेला हा आत्मा सूक्ष्मदर्शिभिः तू अग्रया सूक्ष्मया बुद्ध्या दृश्यते. अतिसूक्ष्म द्रष्ट्याकडून तीव्र आणि सूक्ष्म बुद्धीनं तो बघितला जातो. म्हणजे ज्या वेळेला आपण विचलित होत नाही, जीवन साध्याकडे अत्यंत मुमुक्षुत्वानं आपण बघत राहतो आणि आपणच आपल्यामध्ये आत्म्याचा आनंदाचा भाव घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आत्मतत्व आपल्याला अनुभवाला येईल. इथे न प्रकाशते असं म्हटलेलं आहे. ज्या वस्तूवरती प्रकाश पडतो तेव्हाच ती आम्हाला दिसेल. जोपर्यंत जर एखाद्या वस्तूवरती व्यवस्थित प्रकाश पडलेला नसेल तर ती वस्तू पूर्णपणानं आम्हाला कळणार नाही काय आहे. आत्म्यावरती अन्य कोणीही प्रकाश पाडू शकत नाही. तो स्वयंभू आणि परमश्रेष्ठ आहे आणि म्हणून त्याला बघण्यासाठी आपली बुद्धीही सूक्ष्म असावी लागते. आकाशामधले ग्रहतारे आहेत, ते मी इथूनही बघतो आहे लुकलुकताना, पण मला जर ते बघायचे असतील तर मी साध्या डोळ्यांनी त्याला बघू शकत नाही. मला ती दुर्बीण घ्यावी लागते, तेव्हाच मी त्यांना अत्यंत जवळ घेत किंवा जवळ आल्याचा अनुभव घेत त्यांना बघू शकतो. त्यांचा अभ्यास मी त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून सूक्ष्मता ही आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या सूक्ष्मत्वासाठी आम्हाला एकातून दुसऱ्याचा लय ज्याला म्हणतात तो लय करता आला पाहिजे. पहिल्यांदा विषयवस्तूपासून आत्मतत्वापर्यंत, आत्म्यापर्यंत काय काय मोठं होत गेलं ते त्यांनी मांडलं. आता ते म्हणतात की ह्या आत्मतत्वाला अनुभवायचं असेल तर पहिला मार्ग जो होता, ज्या मार्गानं तुम्ही इथपर्यंत आलात, तो कसा तुम्हाला संपवायचा आहे, त्याचा लय कुठे करायचा आहे. म्हणून इथे 13वा मंत्र आला. यच्छेद वांग मनसी प्राज्ञस्द्युच्छेद ज्ञानम आत्मनि ज्ञानमात्मनि महती
नियश्चेद्य छेच्छांतम आत्मनी. प्राज्ञा वाक् आदि इंद्रियाणी मनसी यच्छेत. विवेकी पुरुषानं वाणी सकट मनामध्ये त्या इंद्रियांचा लय करावा. तत्मनः ज्ञाने आत्मनी यच्छेत. मनाचा आपल्या प्रकाशरूप बुद्धीमध्ये लय करावा. ज्ञानम आत्मनी महती नियच्छेत. बुद्धी महत्तत्वामध्ये विलीन करावी. तत्शांते आत्मनी यच्छेत. आणि महत्तत्वात परमशांत आत्म्यामध्येच आपण राहावे, त्याला तिथेच ठेवावे. विद्वान पुरुष हा शब्द इथे वापरलेला आहे. म्हणजेच प्राज्ञा हा विवेकी पुरुष की जो आत्मतत्वाला प्राधान्य देतो आहे. ते आत्मतत्व जाणण्यासाठी मी काय करावं, त्याचा व्यवहार मी कसा अनुभवावा, याच्यासाठी पहिल्यांदा ते म्हणाले वांग मनसी. वाणीचा मनामध्ये लय करावा. म्हणताना जरी इथे वाणी एवढा एकच शब्द असला तरी तो बाकीच्या इंद्रियांनाही लागू आहे. कारण केवळ वाणीचं कार्य त्यांना इथे सांगायचं नाही आहे, तर बाकीची ज्ञानेंद्रिय आणि त्या ज्ञानेंद्रियाला अनुलक्षून होणारी कर्मेंद्रिय जी मनाच्या द्वारा व्यक्त होत राहतात, त्या सगळ्याच इंद्रियांना मनाच्या नियंत्रणाचा भाग महत्त्वाचा आहे. म्हणून माझी वाणी मी मनामध्ये लय करावी, म्हणजे मनामध्ये पहिल्यांदा ज्ञानेंद्रियांना सांभाळावं. म्हणजे मनाच्या स्वाधीन मी करणं म्हणजे मनाचं नियंत्रण त्या इंद्रियांवरती मी प्रस्थापित करावं. पण जरी मनाचं नियंत्रण मी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला किंवा तो लय त्या ठिकाणी करू लागलो, तरीसुद्धा मनाची भूमिका चंचल आहे. म्हणून 8 दिवस 15 दिवस महिनाभर मी एखाद्या चांगल्या वातावरणामध्ये राहील, पण लगेच मन असं म्हणायला लागले जाऊ दे, महिना झाला आपण त्याच वातावरणामध्ये आहोत, आपण थोडासा बदल करूया. म्हणजे मनाचं चंचलत्व काही प्रमाणामध्ये केव्हा तरी व्यक्त होण्याची भीती आहे, किंवा दाबण्याचा प्रयत्न वासनांच्या, इच्छांच्या, कामनांच्या अनुषंगानं आम्ही करायला लागलो की ते उफाळून येण्याची भूमिका आहे. म्हणून त्या मनाला आम्हाला बुद्धीमध्ये लय करायचा आहे, की ज्या बुद्धीचं नियंत्रण विवेकीपणाच्या अंगानं मनामध्ये तयार होईल. अरे हा मला काय म्हणेल, तो मला काय म्हणेल, मी जर अशा पद्धतीनं राहिलो तर बाकीच्यांची प्रतिक्रिया काय होईल, ही कर्म करताना मनाच्या त्या भूमिकेमध्ये बुद्धीचा भाव तिथे जोडला जाईल. आणि मग ही बुद्धी अधिक सूक्ष्म होत मला महत्तत्वामध्ये, समष्टीमध्ये तिला विचारात घ्यावं लागेल. केवळ माझ्यापुरता मग आत्मतत्वाचा विचार नाही आहे, मला जे अनुभवाला येतं आहे ते मी समाजातही बघतोय, माझ्या अवतीभोवतीच्या दृश्यामध्ये सुद्धा, अदृश्यामध्ये सुद्धा मी त्याच्यामध्ये अनुभव घेतो आहे. आणि म्हणून महत्तत्वात अनुभवण्याचा भाग जो आहे, परमशांतीचा विचार जो आहे, तीच आपल्यामधली तुरीय अवस्था. तुरिया अवस्था, उन्मनी अवस्था ही तुम्हाला ह्या दृश्यापासून, ह्या देहापासून पूर्णपणानं विस्मृतीमध्ये ठेवते आणि एकमात्र आनंदाचा विचार ही त्या ठिकाणी ती अनुभवते. म्हणून ब्रह्मरूपता हा आपला खरा श्रेष्ठ अनुभव आहे. आणि म्हणून मनाच्या प्रेरणेशिवाय इंद्रिय कार्य करत नाहीत. म्हणून त्या इंद्रियांना मनात, मनातून बुद्धीत आणि बुद्धीतून आत्मतत्वामध्ये टप्प्याटप्प्यानं आम्ही येत गेलो की आमचा अहंकार कमी होतो. आणि अहंकार कमी झाला की शांतीची भावना आपल्यामध्ये येत राहते. तीच आपली आनंदाची अवस्था. दृष्टांत घेतला हां तर ओंकार जे आहे, हो ते
बद्ध मन बुद्धी दोन्हीमध्ये ओंकाराची व्याप्ती झाली धारण आहे. केली हो, की आत्मतत्वापर्यंत पोचतं. पोचतो. हां, तो निधिध्यास निदिध्यास येतो. सततचं चिंतन, सततचं स्मरण हा भाव इथे आहे. आणि ज्या वेळेला अशा रीतीनं आत्म्याच्या आनंदाची, सुखाची किंवा शांतीची अनुभूती जर मला येत असेल, तर ते प्राप्त करण्याचा प्रयत्न हा माझ्यामध्ये असायला हवा. केवळ मी विषयवस्तूंमध्ये रमणं आणि ते सुखकारक आहे असं म्हणणं हे जर सीमित असेल, मर्यादित असेल, तर त्या सीमित सुखापेक्षा अमर्याद सुखाचा अनुभव हा मला अधिक आनंददायी आहे, परमानंदाची भावना. आणि म्हणून त्याच्यासाठी दोन गोष्टी यमधर्मांनी 14व्या मंत्रामध्ये समोर ठेवलेल्या आहेत. एक, तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वळा, त्या आत्मानंदाचं ध्येय सतत जागं ठेवा, हाही एक भाग सांगितला. आणि त्याचबरोबर या आत्म्याला जाणणं कसं अवघड आहे तेही त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर जर हा मार्ग कठीण आहे तर त्या ठिकाणी तो कोणाच्या माध्यमातून आत्मसात करावा तोही विचार त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून हा मंत्र उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथकस्तव कवयो वदंती. उत्तिष्ठता, हे अविद्याग्रस्ता जीवा उठ. जाग्रत म्हणजे जागा हो. वरान प्राप्य, महान गुरूंच्याकडे जाऊन निबोधत, आत्मतत्व समजावून घे. क्षुरस्य निशितः धारा इव, वस्ताऱ्याची तलवारीची तीक्ष्ण धारेप्रमाण तद्दुरत्तया दुर्गम पथाः, हा मार्ग ओलांडण्याला अत्यंत कठीण आणि चढण्यालाही अवघड आहे. इति कवयाः वदंती, असे ज्ञानी लोक म्हणतात. अशा रीतीचा पूर्वानुभव आहे. संसारामधून आपण जागं व्हायचं आहे, म्हणून उत्तिष्ठित जाग्रत. संसाराचा अनुभव आजपर्यंत मी घेतलेला आहे. सुखदुःखाचे, मान अपमानाचे, योग्य अयोग्याचे अनेक प्रसंग मी अनुभवलेले आहेत. पण ते अनुभवून सुद्धा मी जर त्याच्यामधून बाहेर पडण्याचा किंवा याच्याही पेक्षा अधिक चांगलं काही आहे का हे बघण्याचा जर प्रयत्न केला नाही तर आहे त्याच परिस्थितीमध्ये आपण राहतो. आणि म्हणून त्या चिखलातले किडे जसे त्या चिखलाला सोडत नाहीत, तिथेच फिरत राहतात, तशी अवस्था आपली होते. म्हणून आपण जागं होणं आहे. पण केवळ जागं होणं नाही आहे, तर त्याचबरोबर जाग्रत म्हणजे सावध होणं आहे. आपण नित्याच्या झोपेमधून उठल्यानंतरही आपल्या अंथरुणामध्ये 2-5 मिनटं का होईना पहिल्यांदा शांत बसतो. म्हणजे मी झोपेतून जागा झालेलो आहे, पण मी अजून पूर्ण जागरूक झालेलो नाही. म्हणून हळूहळू मी पुढे जागा होत जातो. आता आपल्याला इथून बाहेर पडून नित्याची कामं आपली सुरू करायची आहेत, या विचारानं आपण पुढे जातो. म्हणून ह्या मनाला सुद्धा सांसारिक जीवनाचं अनित्यत्व, त्यातल्या सुखदुःखांचा भाव, क्षणिकत्वाचा भाव हा एकदा पटल्यानंतर त्याच्यामध्ये ईशचिंतनाचा, अधिक चांगलं जाणून घेण्याचा भाव जागा होतो. हे त्याच्यामधलं उत्तिष्ठ आहे. त्या उत्तिष्ठानंतर तो जो जाग्रत भाव आहे, तो जाग्रत भाव म्हणजे त्याच्यातली सारासार विचारांची विवेकी दृष्टी. त्याला कळतंय की अरे हे योग्य नाही आहे,
पण मग आता ह्या अयोग्याला बाजूला मी कसं करू आणि जे योग्य आहे ते काय आहे ते कसं आत्मसात करू हा विचार त्याच्यामध्ये येतो. म्हणून त्या जागृततेमधून वरान प्राप्य, म्हणून तो जीवन जाणून घेण्याच्या दृष्टीनं, जीवन जिज्ञासेच्या दृष्टीनं श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंच्याकडे जातो. म्हणून गुरु कशाला हवा? आम्ही 4 पुस्तकं वाचली की आम्हाला कळेल असं जर एखादा बुद्धिवादी माणूस म्हणणार असेल तर ते निरर्थक आहे, ते अयोग्य आहे. कारण गुरूंच्या शिवाय तुम्हाला खऱ्या अर्थानं ज्ञानाची भूमिका येत नाही. आणि गुरु कशासाठी आहे त्याचा विचार पुढे त्यांनी दिला. क्षुरस्य निशिता धारा, हा मार्गच मुळामध्ये असा आहे की एखाद्या तलवारीच्या पात्यावरून चालणं आहे. धारदार पातं जर तलवारीचं असेल आणि त्याला मला कोणी म्हणालं तुम्ही याच्यावरनं चालून दाखवा, तर तिथे काय होणार आहे? एक, माझा पायही दुखावला जाईल, तो कापला जाईल आणि त्याच्यावरनं चालताना मला स्वतःला जे सांभाळायचं आहे तिथे माझं तोल जाणून पडणंही आहे. बॅलन्सिंगचा भाग आहे. निखारे पसरलेले आहेत आणि मला जर कोणी म्हणाला अहो त्या निखाऱ्यावरनं चालून दाखवा, ते अवघड आहे. तसं इथे आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग मला जरी हवा असला, ती जिज्ञासा माझ्यामध्ये निर्माण झालेली असली तरी तो चालायला काहीसा अवघड आहे. आणि म्हणून सद्गुरूंची आम्हाला गरज आहे. सद्गुरूच आम्हाला या अडचणीमधून, या कठीणतेमधून सहजपणानं त्या ठिकाणी नेतात. म्हणून स्वामी विवेकानंदांनी आपल्या कार्याचं बोधचिन्ह किंवा स्लोगन ज्याला म्हणतात ती ह्या उत्तिष्ठ जाग्रतशी निगडीत आहे. ते नेहमी विवेकानंद केंद्र रामकृष्ण परमहंस त्यांच्या बोधचिन्हामध्ये या शब्दांचा उल्लेख करतात. आणि हा मार्ग जसा अवघड आहे तसाच तो आपल्यालाच चालायचा आहे. तिथे मी अन्य कुणाला बरोबर घेतलं आणि त्याच्या बरोबरीनं त्याचं बोट धरून मी पुढे गेलो असं नाही. येशू ख्रिस्ताचं बायबलमधलं एक कोटेशन आहे, सरळ प्रवेशद्वारानं आत शिरण्याचा प्रयत्न कर, कारण खऱ्या जीवनाकडे नेणारे हे द्वार अरुंद आणि रस्ता सरळ असतो आणि ज्यांना तो सापडतो असे फारच थोडे असतात. ही अरुंद वाट आहे, तिथे मी समूहानं उपासना मी करेन. 5-25 माणसं एकत्र आले आणि एखादी उपासना केली हे बरोबर आहे, पण ते मला जर त्या आत्मतत्वापर्यंत जायचं असेल तर तो पुढला परमार्थाचा रस्ता, आत्मज्ञान प्राप्तीचा रस्ता हा माझ्यासाठी अरुंद आहे, मलाच तो प्राप्त करायचा आहे. म्हणून त्या सप्तपदीच्या मंत्रातही मंत्र म्हणत असताना आम्ही दोघं कसे आहोत किंवा आम्ही दोघं कसे राहू हे सांगत असताना धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामे, आम्ही धर्माला, अर्थाला आणि कामाला एकमेकांच्या बरोबरीनं जाऊ असं म्हटलेलं आहे. तिथे मोक्षाचा उल्लेख त्या मंत्रांमध्ये नाही. मोक्ष हा प्रत्येकानं आपली साधना करावी, आपले प्रयत्न करावेत आणि पुढे जाणं आहे. आणि म्हणून पुढे 15वा मंत्र येतो. घ्यायचं आहे का थांबायचं आहे? 8:30 झालेत. थांबूया. साधना चतुष्टय संपत्तीकडे कामात आहे. हो, त्यासाठी ज्ञान योगाचा मार्ग, ज्ञानयोग. सगळ्यांना अर्थ. काय सुंदर आहेत मंत्र. म्हणून कठोपनिषद बऱ्याच वेळेला चिंतनात पण येतं. सर कोणीच हे नाही सांगत. हां कठोपनिषदचे मी अगदी श्रेयांपासून सगळ्यांचे मी ऐकले ना, सुरुवातीची कहाणी सगळ्या सांगतात हां त्याच्यामध्ये, आणि मग आत्माचं थोडक्यात म्हणजे, पण हे एवढे सुंदर मंत्र आहेत ह्या हल्ली सेपरेटली
समजते. सिम्प्लिफाय करायचं एकात एक पुढे जातं. आणि उलगडून सांगितल्यामुळे ते एकदमच पटतं. वेदांतकडे घेऊन जातं बरोबर. हो हो.